नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये अतिशय सत्याचा जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. आणि मालिकेला आता या ट्विस्टमध्ये नवीन वळण येऊन आता सावली एका नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहे. आणि मेंदळ्यांच्या घरून निघता क्षणी आता सावलीचं नंतर काय होतं प्रेक्षकांनो, आणि त्यानंतर आता सावली ही तिच्या कर्तृत्वाने आणि सत्याच्या जोरावरती काय करते प्रेक्षकांनो, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्यामध्ये आता सावली ही मेंदळ्यांच्या घरून तडक रस्त्याने जात असताना इकडे आता राजकुमारने गुंडांना पाठवून गुंड त्यांच्या व्हॅनमधून आता सावलीला मारण्यासाठी आता येत असतात. त्याच वेळेस आता समोर सावली जात असते. पाठीमागून ती व्हॅन आता सावलीच्या अगदी जवळ येते. त्याच वेळेस आता सावली एका ॲटो रिक्षाला हात करता क्षणी आता ते गुंडांची व्हॅन सावलीला जाऊन धडकणार, तोच ती रिक्षा आता समोर येते आणि सावली रिक्षात बसते. तेवढ्यात गुंड त्यांची व्हॅन थांबवतात आणि ॲटोमधून सावली आता तेथून निघून जाते. इकडे आता सारंग हा भानावर येत सावली जाता क्षणी आता इकडे तिलोत्तमाला समजावतो आणि म्हणतो की आई, चुका प्रत्येकाकडून होतात, आपल्याकडूनही चुका झाल्या होत्या आणि सावलीकडूनही झाली, पण त्या अर्थ एवढं मोठं पाऊल उचलायला नकोय. सारंग म्हणतो की आत्तापर्यंत मी कोणत्याही स्त्रीवरती हात उचलला नव्हता, पण आज मी माझ्याच सावलीवरती हात उचलला आणि माझ्याकडूनही चूक झालीच नाही. सारंग म्हणतो की आता त्यामुळे आपण सगळेजण शांत होऊयात आणि विचार करूयात आणि काही जरी झालं तरी सावलीला पुन्हा घरी आणूयात. आता तिलोत्तमा म्हणते की तुला काय चालतं आणि काय चालत नाही याचा प्रश्नच येत नाही आहे सारंग. ह्या घरासाठी, हे घर चालवण्यासाठी काय काय करावं लागतं ना, हे मला विचार. इतकी वर्ष तिलोत्तमा म्हणते की हे घर मी चालवते आणि त्यासाठी कधी कधी कठोर निर्णयसुद्धा घ्यावे लागतात सारंग. तिलोत्तमा म्हणते की काही जरी झालं तरी अमृताला न्याय मिळायलाच हवा. ज्या वेळेस तारा चुकली होती त्यावेळेस मी ताराला घराबाहेर काढलं होतं आणि ज्या वेळेस ऐश्वर्या चुकली होती त्यावेळेस मी ऐश्वर्याला सुद्धा तिच्या आईवडिलांकडे पाठवलं आणि राजकुमारचं सुद्धा काही सांगायला नको तुला सारंग. तमा म्हणते की आता सारंग तुझी बायको चुकली, मग तिच्यासाठी न्याय नको का करायला, आणि बाकीच्यावरती जर न्याय करून अन्याय होईल जर तुझ्या बायकोला माफ केलं तर. आणि आता सारंग तिलोत्तमाला म्हणतो की तू माफ कर आई तिला, कारण ती माझी सावली आहे, तुझ्या सारंगची सावली. आणि सारंग म्हणतो की तुझ्या मुलाचं प्रेम आहे ती आणि तिच्याबद्दल मी तुझी माफी मागतो आई. तिलोत्तमा म्हणते की तू माफी मागतो सारंग आणि तू माफी मागितलीस, तिने माफी नाही मागितली. तिला असं वाटतं मी जे करते तेच बरोबर आहे. तिलोत्तमा म्हणते की तिने तुझ्या घराची, तुझ्या कुटुंबाची आणि तुझी केली का परवा. तिलोत्तमा म्हणते की आपण काहीतरी चुकीचं करतो आणि तिला तिच्या कोणत्या कृत्याचं वाईटही वाटत नाहीये. आणि तिलोत्तमा म्हणते की जर तिला असं वाटलं असतं आणि जर तिने माफी मागितली असती तर मी तिला माफसुद्धा केलं असतं सारंग. तिलोत्तमा म्हणते की तिने तसं केलं नाही आणि सारंग आता तू असं बोलू नकोस, कारण त्यावेळेस मी तुला देखील विचारलं होतं. तिलोत्तमा म्हणते की मी तुला निवड करायला सांगितलं होतं सारंग आणि तू आईची निवड केलीस. आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते की सारंग तुम्हाला साथ देशील ना. तर तेवढ्यात आता नील म्हणतो सारंग तू आता काहीच बोलू नको, आता शांत राहा, आपण नंतर सगळं काही ठीक होईल. तर तिलोत्तमा पुन्हा सारंगला म्हणते की सारंग तुम्हाला साथ देशील ना. आणि लगेच आता सारंग उठून तडक वर निघून जातो. आणि इकडे आता सारंग जाता क्षणी चंद्रकांतराव सुद्धा आता तिलोत्तमाला बोलतात आणि म्हणतात की ज्या वेळेस तारावरती आता ताराला घराबाहेर काढलं होतं त्यावेळेस तीच तोंडावरती पडली आणि तिनेच ताराला घरात आणलंस आणि राजकुमार अमृताचा संसार सुद्धा त्या सावलीनेच नीट केला आणि त्याच सावलीला आज तू घराबाहेर काढलं तिलोत्तमा. आणि ते चंद्रकांतराव म्हणतात की काही जरी झालं तरी तुला सावलीला घरात आणावं लागेल तिलोत्तमा. तर तेवढ्याच जगन्नाथ दरवाजातून येत म्हणतो की सावलीला तर घरात घ्यावाच लागेल. आणि जगन्नाथला बघताच रागाने उठून तिलोत्तमा जगन्नाथ समोर येत म्हणते तुम्हाला इथे कोणी बोलावलं. आणि जगन्नाथ म्हणतो माझ्या लेकीच्या घरात यायला मला कशाला कोणाला बोलवायला पाहिजे. तिलोत्तमा म्हणते की तुम्हाला माहिती आहे ना तुमची लेक आता या घरात राहत नाही. आणि लगेच आता जगन्नाथ म्हणतो की माहिती आहे तुम्ही तिला घराबाहेर काढलं, बबलूने मला सगळं सांगितलं म्हणून तर लगेच इथे निघून आलो मी. रागाने तिलोत्तमा आता बबलूकडे बघते आणि जगन्नाथ म्हणतो की तिने काय एवढा मोठा गुन्हा केला, काय दोष होता तिचा. तर तिलोत्तमा म्हणते तुम्हाला का सांगायचं आम्ही. तिलोत्तमा म्हणते की कोण लागतात तुम्हाला सांगायला आणि कोण, काय संबंध तुमचा. आणि त्यावेळेस आता तिलोत्तमा म्हणते की हा आमच्या घरातला प्रश्न आहे, आम्ही बघून घेऊ. तर जगन्नाथ म्हणतो की ज्या दिवशी सावलीने मला बाप मानलं ना त्याच दिवशी माझं नातं तिच्यासोबत
जुळलं गेलंय, कळलं का? आणि या घराशी सुद्धा. आणि जगन्नाथ म्हणतो त्या दिवशी मी तिला वचनही दिलं, जोपर्यंत हा बाप तुझा जिवंत आहे तोपर्यंत मी तुझ्या पाठीशी उभा राहणार आणि तुझं रक्षण करणार. आणि जगन्नाथ म्हणतो काही जरी झालं तरी सावली घरात परत आली पाहिजे, नाही तर खूप वाईट होईल. आता जगन्नाथ म्हणतो की सावलीने विठ्ठलाची भक्ती केली, सावलीच्या प्रत्येक श्वासात विठ्ठल आहे, तेव्हा सावली काही चूक करेल असं मला नाही वाटत. आणि जगन्नाथ म्हणतो तुम्ही तिला चुकीची वागणूक दिली आणि तुमच्या या वागणुकीमुळे तुमच्या या घराचा विनाश होणार. हे तर 100% खरं आहे. जगन्नाथ बोलताच आता तिलोत्तमा म्हणते की विनाश होण्याचा अजून काय उरलंय, सगळं 100% विनाश करून गेली आहे तुमची लेक. तिने माझ्या सगळ्या घराला उद्ध्वस्त केल्याचे आता तिलोत्तमा जगन्नाथला सांगते. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की अमृताचं पहिलं मूल दगावलं तिच्यामुळेच, तुम्हाला माहिती आहे ना. तर जगन्नाथ म्हणतो की तिचा यामध्ये काही संबंध नाहीये. आणि लगेच आता राजकुमार मोठ्याने ओरडत म्हणतो की आमचं मूल गेलंय जगन्नाथ. आणि ताडकन उठून उभा राहत आता राजकुमार म्हणतो की संबंध कसा नाही, आमची अमृता तिच्या शब्दाबाहेर कधीच गेली नाही. आणि राजकुमार म्हणतो की तिला ना सावलीने पोचवली म्हणून ती घराच्या बाहेर पडली. आणि राजकुमार म्हणतो की सावलीने अमृताची थोडी तरी जबाबदारी घ्यायलाच पाहावी होती. आणि राजकुमार म्हणतो की नाही तर हे अघटित घडलंच नसतं. आणि राजकुमार म्हणतो जगन्नाथ हे सगळं तुझ्या मुलीने केलं. तर जगन्नाथ म्हणतो तू चुकतोयस. आता जगन्नाथ म्हणतो राजकुमार तू चुकतोयस, तिच्यामुळे तुझं बाळ दगावलेलं नाही. आणि इथे येण्याच्या अगोदर मी तुमच्या सगळ्यांच्या पत्रिका बघितल्यात. आणि आता जगन्नाथ म्हणतो की तुझ्या आईने सावलीला घराबाहेर हाकलल्याचं जे पाप केलंय ना त्याची फळं राजकुमार आता तुला भोगावं लागणार आहे. आणि जगन्नाथ म्हणतो की हे तू लक्षात ठेव. आता जगन्नाथ म्हणतो की वर दिसणारी एक छोटीशी चूक पुढे जाऊन किती मोठ्या वादळात रूपांतर करते ना, होते ते बघ तू आता राजकुमार. आणि तुला हे आता मला नाही सांगता येणार. ती एक तुझी वरवरची छोटीशी चूक तुला आता किती मागात पडते ते तू बघच, असे आता जगन्नाथ राजकुमारला बोलतो. आणि लगेच आता राजकुमार पुढे येत म्हणतो की बघितलं काही हा काय बोलतोय, अमृताला तर काही नाही होणार ना. तर लगेच आता जगन्नाथ बोट करत म्हणतो की सावलीला घराबाहेर हाकललं ना, आणि बघ आता त्यातच तुमचा विनाश होणार आहे. आणि जगन्नाथ म्हणतो ही काळ्या दगडावरची पांढरी रेख समज राजकुमार. तर तिलोत्तमा मोठे डोळे करून जगन्नाथकडे बघते. आणि लगेच ते ऐकता चंद्रकांतराव उठून उभा राहत म्हणतो काय. तर जगन्नाथ मोठ्याने ओरडत म्हणतो सारंग. आणि रागाने वर बघत जगन्नाथ शिड्या चढून पटपट वर जातो. आणि त्या क्षणी इकडे राजकुमार खाली बसतो. तर तिलोत्तमा राजकुमारला समजावत म्हणते अमृताला काही नाही होणार, शांत बस राजकुमार. तिलोत्तमा म्हणते की तू नको टेन्शन घेऊ राजकुमार, आपण त्याच्या मुलीला घराबाहेर काढलं ना म्हणून तो रागात तसं बोलतोय, तो चिडलाय आणि रागाच्या भरात तो हे सगळं बोलतोय असे तिलोत्तमा बोलते. इकडे आता सारंग बेडरूम मध्ये बसलेला असतो. तिलोत्तमाचा प्रत्येक शब्द न शब्द सावलीला बोलल्याचा आता सारंगला आठवते. तिलोत्तमा म्हटलेली असते की तू येण्याच्या अगोदर आमचं घर हसत खेळत होतं, पण तू आल्यानंतर आमच्या घराला ग्रहण लागलं, हे सगळं बोलणे आता सारंगला आठवते. आता इकडे जगन्नाथ सारंगच्या रूममध्ये येत म्हणतो की सावली घर सोडून गेली, कुठे गेली, काही तपास नाही तिचा आणि तू इथे घरात बसला सारंग. आणि सारंग म्हणतो की सावली तुमच्याकडे आली नाही का जगन्नाथजी? अहो मला वाटलं ती तुमच्याकडे आली असेल. सारंग म्हणतो की मी खाली ना भानावर नव्हतो, मी काय केलं ते मलाच कळलं नाही आणि म्हणून मी अगोदर शांत व्हावं म्हणून इथे बसलो आहे जगन्नाथजी. तर आता जगन्नाथ म्हणतो की मला बबलूने सगळं सांगितलं म्हणून मला कळलंय सारंग. सारंग म्हणतो मला खरंच काही कळत नाहीये. खाली म्हणाले राग शांत झाला की सावली येईल परत म्हणून. आणि सारंग म्हणतो की मी माझ्या सावलीवरती हात उचलला, मला कळलंच नाही त्यावेळेस माझ्या डोक्यात काय चालू होतं तेच मला कळलं नाही. जगन्नाथ म्हणतो की सावलीचं तुझ्यावरती खरं प्रेम आहे, पण जर तू असाच वागला ना तर ती कधीच परत घरात येणार नाही सारंग. आणि जगन्नाथ म्हणतो की तिचं या घरात येणं वेगळं आणि हक्काने तिला तू घरात घेऊन येणं वेगळं. तर आता जगन्नाथकडे बघत सारंग म्हणतो की ती माझं ऐकल नाही. तर जगन्नाथ म्हणतो का नाही ऐकणार, तू नवरा आहे तिचा. जगन्नाथ म्हणतो की सारंग आता वेळ वाया घालू नको, जिथे जिथे शक्य आहे ना तिथे सगळा सावलीचा शोध घेऊ आपण. आणि सारंग म्हणतो बरं झालं तुम्ही एवढा माझ्यावर विश्वास दाखवता जगन्नाथजी, चला आपण जाऊन तिला शोधूयात. जगन्नाथ म्हणतो की चल. आणि इकडे आता सावली त्या ॲटो रिक्षातून एका ठिकाणी येते. तर पाठीमागून ते गुंड त्या व्हॅनमधून त्या रिक्षाचा पाठलाग करून तिथे येतात. सावली आता रिक्षातून उतरत म्हणते दादा इथेच थांबा आणि सावली खाली उतरते. आणि तेवढ्यात आता तेथील बाभुळवाडीत सावली आलेली असते आणि त्या बायका तिथे सावलीला ओळखतात आणि म्हणतात अगं बाई सावलीताई तुम्ही एवढ्या रात्री इथे चला. आणि त्या बायका आता सावलीला घेऊन जातात. आणि तेवढ्यात आता ते गुंड सावली जाता राजकुमारला फोन करतात आणि म्हणतात की दादा ती सावलीने एका गावात शिरली. तर आता राजकुमार म्हणतो कोणत्या गावात, तुम्हाला गावाचं नाव वगैरे दिसत नाही का तिथे?
आणि लगेच आता ते गुंड इकडे तिकडे बघतात. आता त्या गुंडाला बाहेर बाबुळवाडीची पाठीबाग दिसते. ते गुंड आता लगेच राजकुमारला म्हणतात ती बाबुळवाडीत आली. आता ते ऐकतात राजकुमार म्हणतो की ताबडतोब त्या गावातून निघ. जर तू तिथे सावलीला काही केलं, सावलीच्या केसाला जरी धक्का बसला ना तर तिथले लोक तुला फाडून खातील, तुझे हाडसुद्धा शिल्लक ठेवणार नाहीत. आता तो गुंड घाबरतो आणि राजकुमार म्हणतो की आपण आता नंतर तिला वेळ मिळाल्यानंतर तिचा गेम वाजवू, तू आता तिकडून निघ अगोदर. आणि इकडे आता सारंग जगन्नाथ रात्रभर त्यांच्या कारमधून सावलीचा शोध घेऊ लागतात. पण सावली जगन्नाथ सारंगला कुठेच भेटत नसते. आणि आता त्या सगळ्या बायकांना घेऊन सावली आता विठ्ठलाच्या मंदिरात येते. हात जोडतच आता सावली म्हणते की विठ्ठला आमच्या घरातल्या सगळ्यांना सुखी ठेव आणि खास करून सारंग सरांची काळजी घे. आणि त्या बायकांना आता सावली ती प्रार्थना करत असताना थोडं विचित्र वाटतं. आणि सावली म्हणते माझं मन अजूनही तिथेच आहे विठ्ठला, कारण मी त्या घराची सावली होती. आणि पटकन आता सावली ही खाली पायऱ्या उतरते. आणि लगेच आता ते बाहेर उभा असलेले माणसं म्हणतात की सावलीताई तुम्ही एवढ्या अचानक एवढ्या रात्री अंधारात आल्या, काही अडचण वगैरे तर नाही येणार, तशा तुम्ही काही येणार नाहीत. आणि आता ती बाई म्हणते की विठ्ठलाच्या दारात तू आलीस सावली, पण त्याच्यापासून काही लपत नाही. जरी तू वेगळं उत्तर दिलं तरी काही हरकत नाही. आणि ती बाई म्हणते की सावली तू आम्हाला सांगायचं काहीतरी टाळते हे आम्हाला कळतंय. आणि ती बाई म्हणते पण विठुराया सगळं काही जाणून आहे सावली. तेव्हा आता सावली म्हणते की काकू मला फक्त तुमची साथ हवी आहे. तर ती बाई आणि तो माणूस आता सावलीकडे बघतो. आणि लगेच आता सावली म्हणते यापुढे मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. तर तो माणूस म्हणतो की सावलीताई तुम्ही या गावासाठी जेवढं काही केलं ना तर त्यापुढे हे तर काहीच नाही आहे. आता ते सरपंच म्हणतो की विठोबाने तुमच्यासाठी आम्हाला एक संधी दिली आणि आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीर उभे आहोत. ती बाई म्हणते की तुमच्यात काय झालं हे आम्हाला माहीत नाही, पण विठुराया सगळं काही ठीक करील. आणि ती बाई म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका, तुमच्या परीक्षेत तुम्ही नक्की पास व्हाल. आणि लगेच आता तेवढ्यात ते बोलत असतानाच आता सावलीला वांट्या होऊ लागतात आणि कोरड्या उलट्या होऊ लागतात. आता सावली ते औषणाचे ताट त्या बाईच्या हाती देते आणि सावली आता वॉमिटिंग करू लागते. तर ती बाई सावलीला बघते आणि आता सावलीला कोरड्या वांट्या होऊ लागताच आता ती बाई खुश होते आणि म्हणते की आनंदाची बातमी आहे. आणि लगेच आता ती बाई म्हणते की अहो ताई तुम्ही आई होणार आहात. तर सावली म्हणते की अहो तुम्ही काय बोलताय. सावली म्हणते की हे कसं शक्य आहे, फक्त मला थकवा जाणवतोय. तर ती बाई म्हणते की अहो हा थकवा नाहीये, विठ्ठलाचं देणं आहे. आणि लगेच ती बाई सरपंचाला म्हणते की अहो या आई होणार आहात, लवकर यांना दवाखान्यात घेऊन जाऊयात चला. तर ते सरपंच म्हणतात आता किती काळोख पडलाय, आपण उद्या सकाळी घेऊन जाऊयात. तर ती बाई म्हणते ठीक आहे. आणि लगेच आता सावली ही विठ्ठलाकडे बघते. तर विठ्ठलाच्या डोक्यावरचं फूल खाली पडून विठ्ठलाने सावलीला कौल दिलेला असतो आणि सावली होणार असते ती आई. आणि सावली एका गोंडस बाळाला जन्म देणार असते. याचा संकेत विठ्ठल सावलीला देताच आता सावली खूप खुश होते. आणि आता त्यानंतर इकडे आता सकाळी सरपंच आणि ती बाई सावलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात आणि डॉक्टर सावलीला चेक करतात, गुड न्यूज देत म्हणतात की तुम्ही प्रेग्नंट आहात. आणि ते ऐकताच आता सावलीला सगळ्यात मोठा आनंदाचा तिसरा धक्का बसतो. आता ते सरपंच सावलीला बाहेर आणतात आणि म्हणतात की हे बघा सावलीताई, तुमच्यामध्ये जे मतभेद आणि वाद झाले आहेत ते एका गोष्टीने दूर होणार आहे. तेव्हा लगेच आता सावली म्हणते की बरोबर आहे तुमचं, जसा या बाळावरती माझा हक्क अधिकार आहे तसाच त्यांचासुद्धा आहे. आणि खरं तर मी त्यांना ही बातमी सांगायलाच हवी असे म्हणत सावली आता पुन्हा मेंदळांच्या घरी आवरून येऊ लागते. त्याच वेळेस आता इकडे सारंग सावलीला शोधण्यासाठी बाहेर पडलेला असतो. तर सावली आता घरी येताच राजकुमार सारंगला फोन लावतो आणि म्हणतो की अरे सारंग कुठेस तू. सावली घरी आली आपल्या घरी. तर आता सारंग म्हणतो काय सावली घरी आली. तर राजकुमार हसतच म्हणतो हो. आणि सावली एक एक पायऱ्या चढत आता मेंदळांच्या घराचा दरवाजा समोर येऊ लागते. आणि सावली आता विचार करते की ही आनंदाची बातमी त्यांना सांगणं माझा हक्कही आहे आणि कर्तव्यही आहे. हा आनंद फक्त माझ्या एकटीचा नाही तर त्यांचासुद्धा आहे असे म्हणत विचार करत सावली आता मेंदळांच्या समोर आलेली असते, म्हणजे घरासमोर आलेली असते. तर आता सारंगला गुड न्यूज सावली कशी देते आणि सावली आता पुढे कोणतं पाऊल उचलते आणि सावली कसा बाळाला जन्म देते, प्रेक्षकांनो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.